आज आपण केतू या ग्रहाबद्दल माहिती घेणार आहोत। आपल्या पत्रिकेत केतू हा अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला चर्मरोग होतात, त्यासोबत गुडघेदुखी होते, मुलं बाळ होण्यास त्रास होतो, शरीरातील नसा कमजोर होतात। आपल्याला जर केतू चांगला करायचा असेल तर आपल्याला त्याचे दान केले पाहिजे, जसं की ब्लँकेट, छत्री, लोखंड, उडीद, गरम कपडे, लसूण हे दान करावे। याने आपल्या पत्रिकेतील केतू चांगला व्हायला मदत होते। त्यासोबत तुम्ही केतूचा मंत्र सुद्धा म्हणू शकता। ओम केतवाय नमः याचा जप केल्याने सुद्धा तुम्हाला फायदा होईल। तुम्ही त्यासोबत रत्न घालायचा झाल्यास तुम्ही लसुनिया हा रत्न पंचधातूत किंवा चांदीत उजव्या हाताच्या मधल्या बोटात सुद्धा धारण करू शकता। याने सुद्धा तुमचा केतू ग्रह चांगला व्हायला मदत होईल। केतू ग्रह चांगला झाल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी व्हायला मदत होते। त्यासोबत जीवनात मान सन्मान मिळतो, पद प्रतिष्ठा वाढते, धन वाढते, संतान प्राप्ती होते, तुमचा आत्मविश्वास वाढायला सुद्धा मदत होते। त्यामुळे तुमचं समाजात स्थान उंचावायला लागते। त्यामुळे तुम्ही केतू या ग्रहाची उपासना किंवा रत्न किंवा दान काहीही केलं तरी तुम्हाला तुमचा केतू चांगला होईल आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळायला सुरुवात होईल। धन्यवाद।